इंग्रजांनी लुटून नेलेली नागपूरच्या भोसले घराण्याची तलवार देवेंद्रजींच्या सरकारने पुन्हा महाराष्ट्रात आणली। याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आमच्यासाठी भाषणातील घोषणा नाही तर जगण्यातील संस्कार आहेत। या उलट काही जणांनी उभाठानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संघटना चालवली, पण खंजीर, कोथळा, मावळा अशा केवळ शब्दांची कोरडी पोपटपंची केली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी कोणतीही ठोस कृती केली नाही। त्यांच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये छत्रपती संभाजी महाराज अशा प्रकारचं नामकरण शहराचं करावं असं त्यांना सुचलं नाही, कारण नाव जरी छत्रपती शिवाजींचं असलं तरी कृती औरंगजेबाची होती। औरंगजेबानेही आपल्या वडिलांना अटक करत सत्ता मिळवली होती। इथेही महाविकास आघाडीमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सोडून, त्यांचे विचार सोडून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं। त्यामुळे इथे भाजपाचं वेगळेपण दिसतं। भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, मग ते केंद्रातलं असो महाराष्ट्रातलं असो, अनेक गोष्टी, समृद्ध वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा जतन करण्यासाठी प्रयत्न केला। 12 किल्ल्याला युनेस्कोचा विशेष दर्जा, गावागावात शिवस्मारकाची घोषणा, त्याचबरोबर वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ती परत इथे आणणं, अशा अनेक गोष्टींची जंत्री आपण देऊ शकतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी भाषणातला विषय नाही, संस्काराचा विषय आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।